भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं। हिंदू समाजाला आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्व हिंदू समाजाने एकत्र यावं। भाजप आमदार नितेश राणे यांनी हे आवाहन केलं। नवी मुंबईतील उल्वे येथील गणेश मंडळाच्या भेटी दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। कोणत्याही मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार करू नका असं नितेश राणेंनी म्हटलंय। नितेश राणेंच्या वक्तव्याने आता नव्या वादाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नितेश राणेंनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। या दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य पुन्हा एकदा पुढे येत आहे। कोणत्याही मुस्लिम व्यक्तीसोबत व्यवहार करू नका। हिंदू समाजाला आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्व हिंदू समाजाने एकत्र यावं असं भाजप आमदार नितेश राणे यांनी आवाहन केलं। आगामी काळात या वक्तव्याचे नेमके आता काय परिणाम पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। नवी मुंबईतील उल्वे येथील गणेश मंडळाच्या भेटी दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं। गणरायांच्या समोर, गणपतीच्या समोर एक शपथ घेऊ। प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन इथून निघाला पाहिजे। अहो, त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे की हिंदू त्यांच्यासाठी याचा काफिर असतो, याचा त्याला तुम्ही धर्मांतर करून इस्लाम मध्ये आणा किंवा त्याला मारून टाका, हे त्यांच्या धर्मामध्ये आपल्या विरुद्ध लिहिलेलं आहे। त्यांच्यासाठी तुम्ही हिंदू म्हणून नीच आणि दर्जाहीन आहात हे त्यांच्या इस्लाम मध्ये लिहून ठेवलेलं आहे। जे काही वक्तव्य केलं ते त्याचं व्यक्तिगत मत आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत। नाही, नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं ते त्याचं व्यक्तिगत मत आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।